हाय नमस्कार, मी अपूर्वा अँड वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहे हँगिंग गार्डनला. एक मुंबईचं हँगिंग गार्डन आहे आणि एक दुबईचं आहे. दुबईचं नाही बोलू शकत, हे शारजामध्ये आहे. तर बघूया आतमधून कसं आहे. आम्ही खूप लेट आलो आहे बट इट्स फाईन, कारण का बरेचसे आता वीकेंड असल्यामुळे आणि वेदर चांगलं असल्यामुळे बरेचशी पब्लिक आहे तिथे. तर हे आहे हँगिंग गार्डनचे एंट्रन्स. तर जाऊया आणि बघूया हँगिंग गार्डन कसं आहे. ओके, तर आता आम्ही एंट्री केली इथे हँगिंग गार्डनमध्ये. ह्याची एंट्री फी अजिबात नाही आहे काहीच, आणि जे काय असेल ते फक्त पार्किंगचे तुम्हाला 1 तासाच्या हिशोबाने मला वाटतं 10 दिराम आहेत एक पर आवर. आणि हे जे माझ्या मागे बघताय ते तुम्ही रेस्टॉरंट आहे, त्यामुळे तसं पण इथे जवळपास तर काहीच नाही आहे. तर गुड थिंग इज इथे आतमध्येच एक रेस्टॉरंट आहे, त्यामुळे काय भूक लागली तरी आपण इथे जाऊ शकतो. आणि अजून एक तुम्हाला दाखवते. हे जे तुम्ही बघताय माझ्या मागे, हे आहे ट्रेन स्टेशन. तर इथे जी जी टॉय ट्रेन जशी असते तशीच इथे ट्रेन पण आहे. तर मला वाटतं त्याचं पण तिकीट असेल. तर ती ट्रेन, ते रेस्टॉरंट, आणि हे जे बघताय तुम्ही ते आहे ट्रेन स्टेशन. सो इथून ट्रेन पिकअप करेल आणि ही पूर्ण ट्रेन इथे वरतीपर्यंत जाते. तर हा इथून जे करू शकतो आपण, पाहिजे तर हाईक करू शकतो. आणि इथला एरिया पण मी तुम्हाला दाखवते. इथे सगळं पाणी येतंय खाली, मस्त. ही बघा ट्रेन आली इथे, आणि आता ही ट्रेन इथे स्टॉप होईल. पुढे गेली आहे ट्रेन. मस्त गार्डन एरिया पण आहे. जिथे पण अजूनपर्यंत मी, म्हणजे जिथे हिल स्टेशन बोलू शकता, आउटस्कटला जिथे पण गेलं ना, तिथे गार्डन एरिया तर आहेच आहे. हाताला पण होता आणि इथे पण आहे. त्यामुळे बेबीजला पण वरती पाहिजे तर, ज्यांना पाहिजे तर घेऊन जाऊ शकतो. ट्रेनचा पण एक ऑप्शन आहे. अदरवाईज इथे बेबी खाली पण खेळू शकतात. खूप मस्त गार्डन आहे इथे. आणि इथे अजिबात म्हणजे कचरा नाही आहे, क्लीन खूप आहे आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा सुद्धा. हे आहे गार्डन, बऱ्यापैकी मोठं गार्डन आहे, खूप छान आहे. गुड थिंग इज की या गार्डनचे काही तिकीट्स वगैरे तरी नाही आहेत, या गार्डनचे सुद्धा, म्हणजे किड्स गार्डनचे. अदरवाईज काही गार्डनमध्ये तिकीट द्यायला लागतं, पण या गार्डनचे तिकीट्स नाही आहेत. तर आता आम्ही वरती चाललो आहे. आणि ह्या गार्डन्समध्ये ॲम्फी थिएटर पण आहे आणि वॉकअवे आहे. ऑफकोर्स इथून जे वरती जायचं तो वॉकअवे आहे. फॅमिली सिटिंग एरिया आहे आणि प्ले स्टेशन एरिया, जे आता मी किड्सचं गार्डन दाखवलं ते आहे. खूप मस्त आहे. इथे फॅमिली खूप साऱ्या बसल्या आहेत. त्यांचं खाणं घेऊन आलेत आणि ते लोक खात आहेत मस्तपैकी. फुल एक पिकनिक टाईप वाईमध्ये क्रिएट केलं आहे. इथे फुल हे जे आहे ते पूर्ण पाणी पडतं आहे. कोण बोलेल पाणी नाही आहे? UAE वाहतं आहे पाणी नुसतं. हा वॉकअवे पण इतका सुंदर केला आहे ना, इन द सेन्स की तुम्ही जर बेबी असेल तुमच्यासोबत तर बेबी स्ट्रोलरसाठी पण एक वेगळा रस्ता आहे. आणि इथे खाली पायऱ्या पण आहेत. तर जे म्हणजे ज्यांना पाहिजे ते तसं येऊ शकतं. ज्यांच्यासोबत बेबी आहे ते ऑफकोर्स स्ट्रोलर वगैरे घेऊन कॅरी करून बेबीला पण वरती घेऊन जाऊ शकतं. खूप मस्त. इथे जे पण काय केलेलं असतं ना, गार्डन किंवा कुठलीही लोकेशन जी असते, बेबी फ्रेंडली, फुल फॅमिली फ्रेंडली, म्हणजे ओल्ड पर्सन पण जे असतील, ॲडल्ट लोक पण असतील, ते पण पूर्ण म्हणजे व्यवस्थित हे हाईक करू शकतात. इतकं हे छान आणि इतकं मस्त केलं आहे. ते तीच लोकेशन आहे. हे जे सगळं आहे ते इथून पाणी पडतं आहे आणि इथे मस्त उभं राहायला पण जागा आहे आणि इथून वरती पण जाऊ शकतो.
इथे फुल पाणी एकदम वाहत आहे, असं पण नाही की स्टॉप झालं आहे, एकदम वाहतं पाणी आहे. UAE पाणी वाहतं. का माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे फुल तिथून जे स्टार्ट झालं आहे ते हे बऱ्यापैकी मोठं आहे. आणि हे इथून जे वरती ते इथून पाणी पडतं आहे. ह्याच्यावरती जे स्ट्रीट लाईट जे वरती आहे हे ते इथून पाणी पडतं आहे. आणि ह्याच्यावरती जे स्ट्रीट लाईट तुम्हाला दिसत आहे तर त्याच्यावरती रोड आहे, म्हणजे हायवे आहे. आणि तिथून आम्ही जस्ट तिथून आलो आहे आणि पूर्ण असं फिरून इथून एंट्री आहे. तर खूप मस्त लोकेशन आहे. हँगिंग गार्डन शारजामध्ये आहे हे, खूप मस्त. बघते ती ट्रेन जाते, मी बघते आता ट्रेनचं फेअर आहे का नाही. आणि मग मी ट्रेनमध्ये पण जाते, कारण माझ्यासोबत बेबी आहे, बेबीला घेऊन ट्रेनमध्ये जाते मी. तर ट्रेनमधून जर मग कसा व्ह्यू दिसतो तेही तुम्हाला. आता मी थोडं हाईक करून आता वरती आले मी माझ्या बाळासोबत. आणि इथे मस्त हे जे तुम्ही पाणी बघताय हे इतकं नितळ पाणी आहे, अजिबात खराब पाणी नाही आहे, स्वच्छ, खूप स्वच्छ पाणी आहे. आणि मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते. मी थोडं वरती आले तर इथून मी तुम्हाला दाखवू शकते. मी दाखवते ते होतं ते मगाशी मी इथून हे जे तुम्ही बघताय हे मगाशी मी इथून तुम्हाला दाखवत होती हे वरतून कसं दिसतं. आता मी थोडं वरती आले हाईक करून आणि हे असं दिसतंय वरतून. अजून खूप वरती आहे पण मी शक्यतो नाही जाणार. पाणी बघा नितळ, खूप स्वच्छ पाणी आहे. तर आता मी ट्रेनची तिकीट काढले इथल्या, आणि ट्रेनची तिकीट पण अगदी नॉमिनलच आहे, 5 दिरहम पर पर्सन आहे. आणि लेट्स सी आता ट्रेनचा प्रवास कसा होतोय ते बघूया. इथे हँगिंग गार्डन कसं दिसतंय ते इथून ट्रेनमधून बघूया. प्रवास तर मस्त झाला. ऑफकोर्स ही टॉय ट्रेन होती, काइंड ऑफ अ टॉय ट्रेन. आणि मी पूर्ण वरती नाही, वरतीपर्यंत मी गेले होते पण मी वरतीपर्यंत नाही गेले. तिथून खाली जो पूर्ण राऊंड असा राऊंड मारला. आणि ऑफकोर्स मी व्हिडिओमध्ये आहे. बघूया अजून काय काय आहे इकडे. हॅलो, तर आता आम्ही डिनरसाठी आलो इथे खोरफकानला. आणि हे एक मी तुम्हाला दाखवते की हे एमिराती रेस्टॉरंटमध्ये कसं, इट्स एमिराती नाही बोलू शकत पण त्यांची स्टाईल बसायला वगैरे. तर सिटिंग एरिया पण असा असतो मस्तपैकी, पूर्ण सिटिंग एरिया आहे. प्रत्येक असे डिव्हिजन असतात इथे लाईक दॅट. तर हा सिटिंग एरिया आहे आणि इथे बसून मस्त जेवू शकतो आपण. असे बरेचसे ह्याला असे ऑप्शन असतात. आणि फॅमिली असेल, बेबीसोबत असेल तर हे ऑप्शन खूप चांगले पडतात.